पुढे पोहेत महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम चर्चा जी महायुतीची सुरू आहे। शिवसेनेतून एक दोन नाही तर तब्बल 13 खासदार उद्धव ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर आले आणि त्यामुळे साहजिकच शिंदेंची शिवसेना ही या 13 जागांसाठी आग्रही आहे। तर दुसरीकडे या जागांबरोबरच शिवसेना आणखी 5 जागांसाठीही आग्रही आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडून एकूण 18 जागा मागण्यात आल्याची माहिती आहे। दुसरीकडे राज्यातील 48 पैकी 32 जागा जिंकू अशी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला खात्री वाटते आणि त्यामुळे भाजपच्या 32 आणि शिवसेनेच्या 18 अशा एकूण 50 जागा इथेच होऊन जातात। तर इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ही 4 जागांसाठी आग्रही आहे आणि त्यामुळे महायुतीचं जागा वाटपाचं हे गणित कसं सुटणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या। त्यामुळे आजच्या बैठकीत काय नेमकं ठरतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। आपण पाहिलं तर महायुतीची जागा वाटपावर अंतिम चर्चा सुरू आहे। शिवसेनेतून एक दोन नाही तर तब्बल 13 खासदार उद्धव ठाकरेंना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर आले, त्यामुळे साहजिकच शिंदेंची शिवसेना हे या 13 जागांसाठी तर आग्रही आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी 18 जागांची मागणी केल्याचं कळतंय। हे दुसरीकडे या जागांबरोबर शिवसेना आणखी 5 जागांसाठी आग्रही आहे, त्यामुळे शिवसेनेकडून एकूण 18 जागा मागण्यात आल्याची माहिती आहे। दुसरीकडे राज्यातील 48 पैकी 32 जागा जिंकू अशी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला खात्री वाटते आणि त्यामुळे भाजपच्या 32 आणि शिवसेनेच्या 18 अशा एकूण 50 जागा इथेच होऊन जातात। तर इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी ही 4 जागांसाठी आग्रही आहे, त्यामुळे महायुतीचं जागा वाटपाचं हे गणित इथं कसं सुटतं याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। उदय, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 13 जागांसाठी शिवसेना तर आग्रही आहेच, पण त्याचबरोबर आणखीन 5 जागा ज्या आहेत ते वाढून मागू शकतात, म्हणजे एकूण 18 जागांची मागणी ते करू शकतात। हा तिढा आज सुटेल की चर्चा अजून दीर्घकाळ चालेल? विशाल, 2019च्या लोकसभा निवडणुका जर आपण पाहिल्या तर ते निकालावरती नजर टाकली तर 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाणावरती महाराष्ट्रातले 48 पैकी 18 जागांवरती शिवसेनाचे उमेदवार जे निवडून आले होते, एकूण 23 जागांवरती शिवसेनेने उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 18 जागांवरती विजयी झाले होते। या 18 जागांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केलेला आहे आणि त्या जागांवरती आम्ही आमचे उमेदवार निवडून आणू शकतो आणि सज्जता आमची असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या विद्यमान 13 खासदार जे आहेत शिवसेनेसोबत आहेत, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, आणि 13 प्लस अजून 5 जागा आहेत त्या जागांसाठी आग्रही असल्याचे सांगितलं जात आहे। काल जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीत देखील हा मुद्दा ठेवण्यात आलेला आहे। एकूण 22 जागांची मागणी होती, मात्र 18 जागांवरती तडजोड करून 18 जागांवरती उमेदवार जे आहेत शिवसेनेचे ते उभे करून ते जिंकून आणण्याची क्षमता शिवसेनेमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे। त्यामुळे आता 18 जागांची मागणी जी आहे ती ठाम केलेली आहे, त्यावरती आता काय तोडगा निघतो हे आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। या सगळ्या घडामोडींमध्ये आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते, ती देखील आपण जाणून घेऊयात।